रिटर्न जो असेल आयदर मंथली असेल किंवा क्वार्टरली असेल तर मी ऑप्शन चेंज करू शकतो. जर ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडच्या खाली असेल तर 2 ऑप्शन आहेत टॅक्स फेअरसाठी. आता हे जे वर्ष आहे बाकी आहे, आता रिटर्न ऑप्ट इन फॉर क्वार्टरली रिटर्न. आता हा जो ऑप्शन आहे हा दिसतोय ज्याच्या टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे आहे त्याला हा वर्कच होणार नाही. आता मी जे लॉग इन केलं आहे त्याच्या टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे आहे त्याला हा वर्क होणार नाही. आता हे नवीन नंबर काढला काय या प्रकारे मेसेज येतो. GTI असल्यास मग ॲनेक्शर 5 मध्ये डिक्लेअर करायचं की फॉरवर्ड चार्जमध्ये रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स कसा पे करायचा. आणि नंतर पुढे जाऊन इकडे ऑप्शन जो आहे रिटर्नमध्ये ऑप्ट इन फॉर क्वार्टरली रिटर्न. अपेक्षित ऑप्शन येत नाही आहे चेंज. हे असे आलं पाहिजे. हे दिसते ना क्वार्टरली येत आहे. याच प्रकारे मी 24-25 काढलं. रिटर्न दिसते आता इकडे. आता हे क्वार्टरली आहे. आता हे मंथली करू शकतो. हे मंथली करता येईल 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर. जुलैपर्यंत रिटर्न फाईल केला. आता ऑगस्टचं करायचं असेल एप्रिल मे जून झालं. एकदा का जुलैचं फाईल झालं तर मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे मंथलीच राहील. ऑक्टोबर करायचं आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जर क्वार्टरली असेल. आणि जर मला ऑक्टोबर पासून मंथली करायचं असेल तर इथे बघा ऑप्शन आहे 1 नोव्हेंबर टू 31 जानेवारी या बेडमध्ये चेंज करता येईल. ऑक्टोबर महिना चालू झाला रिटर्न माझा मंथली असो किंवा क्वार्टरली असो मला चेंज कधीपर्यंत करता येईल 1 नोव्हेंबर टू 31 जानेवारी हा पिरियड दिला आहे. इथे बघा पहिले एप्रिल टू जून आहे. हे क्वार्टर सुरू झालं एप्रिल टू जून क्वार्टरली. पुढे
मग मंथली केलं. आता पुढे इथे मंथली किंवा क्वार्टरलीचा ऑप्शन जो आहे तो ओपन कधी होईल हे दिले, 1 ऑगस्ट टू 31 ऑक्टोबर. ऑक्टोबर एकदा सुरू झाला का नंतर चेंज करता येणार नाही असं नाही, 31 ऑक्टोबरपर्यंत चेंज करता येईल. कसं आहे बघा, 12 महिने आहेत. 12 महिन्यामध्ये पहिले मंथली घेतलं, समजा एप्रिलला मंथली घेतलं, केलं एप्रिलचं मंथली. तिथं असं वाटलं अरे क्वार्टरलीच पाहिजे, क्वार्टरलीच बरं आहे. आता तो जो क्वार्टर आहे पहिला, एप्रिल मे जून, तर क्वार्टर मंथलीच करायला लागेल. आता जूनपासून जर का असं इच्छा आहे करायची की जूनपासून आपण करूया क्वार्टरली, तर त्यासाठी इथे जुलै टू सप्टेंबर हा सेकंड क्वार्टर आहे, हा क्वार्टरली होऊ शकतो. तर त्याकरता 1 मे ते मॅक्सिमम 31 जुलै हा ऑप्शन चूज करता येतो की पुढच्या क्वार्टर करता मला मंथली नको आहे, क्वार्टरली पाहिजे. तर हा जो ऑप्शन आहे तिथे मंथली केलं आहे, आता हे मंथली केलं आहे या प्रकारे. आता इथे बघा, हे ऑक्टोबर टू डिसेंबर दिसतं ना इथे, ऑक्टोबर टू डिसेंबर. आता ह्या तिसऱ्या क्वार्टर करता मला मंथली पण करता येईल किंवा क्वार्टरली पण करता येईल. आता मी हे कधी चेंज करू शकतो? 1 ऑगस्ट, आज तारीख किती आहे? हां, म्हणजे ह्या पिरियडच्या मध्ये आहे ना तारीख, या पिरियडमध्ये हा ऑप्शन चेंज करता येईल, एवढंच आहे. या प्रकारे ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडच्या खाली आहे त्यांना हे दोन्ही ऑप्शन आहेत. एकदा का 5 करोडच्या वरती ॲग्रिगेट टर्नओव्हर गेला का मग ऑप्शन चॉईस राहत नाही. नाही बघा, पहिली गोष्ट काय, ज्यांचा 5 करोडच्या वरती आहे त्यांना कंपल्सरी मंथलीच आहे, आणि ज्यांच्या 5 करोडच्या आत ज्यांचा टर्नओव्हर असेल त्यांना हे दोन्ही ऑप्शन आहे, मंथली घ्या किंवा क्वार्टरली घ्या. सोयीस्कर जे वाटतं तो ऑप्शन चूज टॅक्सपेअर करू शकतो. ते करण्याकरता मी हा ऑप्शन इकडून दाखवला सर्व्हिसेसमध्ये, रिटर्नमध्ये ऑप्ट इन. आता ऑप्ट इन किंवा ऑप्ट आउट करण्याकरता हा ऑप्शन आहे, मंथली किंवा क्वार्टरली. आता जे काही चाललं असेल ते चालू राहील. गव्हर्नमेंटला सुटेबल मंथली असतं, त्यामुळे जेव्हा आपण हे लॉग इन लॉग इन क्रेडेन्शियल मिळतात आणि ते टाकले तर ते मंथली येतं. जर क्वार्टरली पाहिजे तुम्ही क्वार्टरली करून घ्या, मग क्वार्टरली ऑप्शन चूज करायला लागतो. क्वार्टरली चूज केला ऑप्शन का मग ते क्वार्टरली होणार. पण क्वार्टर म्हणजे काय झालं, 3 महिन्याचा एक पिरियड आहे. समजा माझा 5 महिने रिटर्न करून चालेल तर मला 6वा महिना करावाच लागेल मंथली. 4, 5, 6 महिने झाले माझे, मग मी 7वा महिना जो आहे म्हणजे जो जुलै महिना येतो, तर या जुलै महिन्याकरता मला 5व्या महिन्यापासून ऑप्शन असतो की तुम्ही 7व्या महिन्यात काय करू शकता, क्वार्टरली करू शकता. आणि जुलै महिना जरी पूर्ण झाला तरी 31 जुलैपर्यंत ऑप्शन आहे की तुम्ही चेंज करू शकता. एकदा का 1 ऑगस्ट आला का मग जुलै संपलाय, आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मंथलीच करायला लागेल. किंवा जर ऑप्शन क्वार्टरली चूज केला आहे तर मग क्वार्टरलीच राहील. ह्या ज्या डेट आहेत सिलेक्शन अवेलेबल फ्रॉम यामध्ये दिलेले आहे की कधी चेंज करायचा ऑप्शन. आता याप्रमाणे मग काय होईल पुढे जाऊन, यावेळेस आता रिटर्न हे करतो. आता इथे पेमेंट ऑफ टॅक्स आहे, वरती काय दिसतं इकडे, कॅश लेजर वरती दिसतं, कॅश लेजर त्याच्या बाजूला दिसतं इकडे क्रेडिट लेजर बॅलन्स इन्क्लुडिंग करंट मंथ बॅलन्स. आता ज्यावेळेस पेमेंट ऑफ टॅक्स कधी येतं की जी लायबिलिटी आहे, टॅक्स पेबल किती आहे तो इथे दाखवतो, IGST, CGST, HGST, सेस इथे दाखवतो. आता याच्यानंतर पेड थ्रू ITC जो आहे, पेड थ्रू ITC, तर इथे तुम्हाला IGST मधला IGST आहे, IGSTचा
ITC, CGST, HGST कशा प्रकारे हे ऑफसेट करता येईल की सेटअप करता येईल याकरता आपण सेक्शन आहे आणि त्याप्रमाणे हे सिस्टम त्यांनी बनवलं आहे. पुढे जाऊन आता बघा इकडे जी RCM लायबिलिटी दिसते अदर दॅन रिव्हर्स चार्ज पेड. आता ह्यांनी काय केलं आहे इथे आणखीन एक लेजर त्यांनी आणलं पोर्टलनी दिसतं इथे RCM लायबिलिटी ITC. हे पहिलं नव्हतं, पहिले 3च लेजर होती लायबिलिटी रजिस्टर, कॅश लेजर, क्रेडिट लेजर. आता RCM मध्ये जर का लायबिलिटी द्यायची असेल तर कुठे द्यायला लागते. RCM मध्ये लायबिलिटी दाखवायची असेल पहिले भरण्याकरता कॅश नाही भरायला लागते, पण दाखवायची असेल 3.1 मध्ये इथे D मध्ये दाखवलं. आता हे दाखवल्यानंतर खाली याचा आता ITC क्लेम करायचं आहे तर मग इथे इम्पोर्ट ऑफ गुड्स आहे, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे आणि इनवर्ड सप्लाय लायबिलिटी रिव्हर्स चार्ज इथे आहे, इथे येईल. आता हेच त्यांना व्यवस्थित काय करायचं आहे हे पण प्रॉपरली ऑर्गनाईज करायचं आहे. म्हणून त्यांनी काय केलं आहे इथे तुम्ही बघाल तर ह्यात त्यांनी काय केलं एक अपडेट काढला, ॲडवायझरी काढली एक आणि ह्यात हे दिलं की हे लेजर काढलंय यात ही माहिती द्या. अप टू 30 नोव्हेंबर ही माहिती द्यायची. करेक्टली रिपोर्टिंग रिव्हर्स चार्ज, रिव्हर्स चार्ज प्रॉपर्टी रिपोर्ट होण्याकरता. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की जर रिव्हर्स चार्ज जो आहे सप्लायर जर रजिस्टर असेल तसं आता पोर्टर आहे, जर पोर्टर GT आहे त्याकडे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली तर ते GSR 1 भरतात आणि रिसिपेंटच्या ऑटोमॅटिकली रिसिपेंटच्या काय होईल या 3.1 D मध्ये इथे रिपोर्ट होईल की RCM मध्ये टॅक्स भरायचं आणि जसं मग हे सगळं भरलं जाईल पुढे हे 1 2 3 4 5 6 टेबल इथे येतात आणि जर पुढे मी पेमेंट ऑफ टॅक्स करतो तर मग हे पुढे पेमेंट ऑफ टॅक्समध्ये मला या प्रकारे पहिले विंडो ओपन होतो. इथे RCM म्हणजे लायबिलिटी RCM मध्ये जाते. पहिल्या कॉलममध्ये काय जातं अदर दॅन रिव्हर्स चार्ज आणि रिव्हर्स चार्ज पेबल ह्या कॉलममध्ये हे जाणार. आता रिव्हर्स चार्जसाठी कॅश भरायला लावेल तो सिस्टम, मग कॅश भरले तर कॅश इकडे दिसेल याच्यामध्ये. म्हणजे उपलब्ध असणारी कॅश आणि उपलब्ध असणारा ITC कुठला तर अगोदरच्या पिरियडचा जो असेल तो क्रेडिट लेअरचा बॅलन्स प्लस या पिरियडचा, हे दोन्हीचे बॅलन्स जी 3B लायबिलिटी आहे फॉरवर्ड चार्जमधली नॉर्मल चार्जमधली इथे दिसेल, रिव्हर्स चार्जमध्ये इथे दिसेल आणि जो काय RCM क्रेडिट असेल तिथे दिसेल आणि RCM मध्ये कॅश भरायला लागते त्यामुळे इथे कॅशसाठी अमाऊंट दाखवेल, कॅश रिक्वायर्ड आहे. तर इथे कॅश नसेल तर का तर इकडे मग ॲडिशनल कॅश रिक्वायर्डमध्ये येतं. क्रेडिट बॅलन्स पुरेसा असला तरी तो फॉरवर्ड चार्जला उपयोगी होतो. रिव्हर्स चार्ज करता कॅश ही भरावीच लागते त्यामुळे फॉरवर्ड चार्ज पहिल्या कॉलममध्ये आणि रिव्हर्स चार्ज हा हे 4 कॉलम सोडले म्हणजे 6वा कॉलम होईल. बरोबर आहे. 2 3 4 5 6 असं मोजलं तर मग इकडे 7 नंबरचा कॉलम आहे. इथे काय आहे ना रिव्हर्स चार्ज. आता हे त्यांना व्यवस्थित प्रॉपरली ऑर्गनाईज करायचं आहे. बरेच लोक काय करतात की जे GSR 1 भरला सप्लायरनी आणि रिसिपेंटच्या मग आपोआप 3B मध्ये आला तर तो भरला जातो. पण जर असा GT आहे जो रजिस्टर नाही आहे तर त्याची अमाऊंट जर का अकाउंटंटनी ती अमाऊंट कॅल्क्युलेट केली नसेल
तर ती राहून जाते. बऱ्याच वेळा काय होतं, त्यांचं बँक स्टेटमेंट त्यांनी एंट्री केली का मग कळतं हे पेमेंट कोणाला केला, मग हे काय परचेस केलं होतं, किंवा ही काय सर्व्हिस घेतली आहे, हे काय गुड्स घेतले, कोणाला पेमेंट केलं, मग तेव्हा कळतं की ही RCM लायबिलिटी आहे. ते लिहून ठेवत असतील, काय करत असतील, पण ती दाखवायची राहून गेली. मग ज्यावेळेस ऑडिट वगैरे करतात त्यावेळेस हे कळतं. त्यावेळेस भरले जात असेल नसेल. आता ह्यांनी कसं केलं, हे लेजर दिलं इकडे, तुम्ही काय करा, ज्यावेळेस ती लायबिलिटी तुमची राहिली ना कुठली, तिथे रिपोर्ट करा. हे रिपोर्ट केल्यामुळे काय होईल की माझी लायबिलिटी होती, समोर सांगितलं होतं, ॲडवायझरी दिली होती, तरी पण रिपोर्ट नाही केली. म्हणजे गव्हर्नमेंट प्रॉपरली सगळ्या गोष्टींची क्लिअरिटी यावी म्हणून अशा प्रकारचे ऑप्शन जे आहेत ते पोर्टलला आणते. जे काही ऑडिट झाले असतील आत्तापर्यंत त्यात दिसलं असेल की बरेचसा RCM लायबिलिटी दाखवली जात नाही, भरली जात नाही, भरून काय त्याचा क्रेडिट मिळणारच आहे. पण जर का तसा प्रकारचा लॉ आहे, भरलं पाहिजे तर भरलं पाहिजे. जर कोणाला राहिलं असेल तर त्यांनी यात दाखवा RCM लायबिलिटीमध्ये आणि मग ते भरून घ्या. म्हणजे ते भरण्याकरता, त्यांना प्रेरित करण्याकरता किंवा एक प्रकारचा फोर्स क्रिएट करण्याकरता हे अजून एक लेजर आणलेलं आहे. आता ज्यावेळेस इकडे या प्रकारे येतं, मी इकडे बघाल की ही जे लेजर्स आहेत या लेजरमध्ये कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, यात जाऊन बघितलं इकडे जे 3B दाखवलंय, तिकडे आपण जे बघितलं तेच दिसतंय की लायबिलिटी किती रेकॉर्ड केली. आता ह्यामध्ये लायबिलिटी क्रेडिट किती वापरलं गेलं हे या प्रकारे दिसतं. आणि शेवटी मग काय होतं, काही बॅलन्स शेवटी हेच येणार. लायबिलिटी जी आहे या लायबिलिटीमध्ये आता मी जो महिना काढला इकडे त्याप्रमाणे रिटर्न भरला कधी पहिला, ती डेट आली, तो रेफरन्स नंबर आला, किती लायबिलिटी दाखवली ती आली. आता ही लायबिलिटी पे करण्याकरता कुठलंही क्रेडिट होतं का, तर कुठलंही क्रेडिट नव्हतं. कॅश भरली, कॅशनी ही अमाऊंट पे झाली. आता ह्याच्यामध्ये ही जी कॅश भरली, कॅश आहे, ते क्लिक केलं, टॅक्स, इंटरेस्ट, फीज दिसतं ना इकडे, किती इंटरेस्ट आहे किती फीज आहे हे दिसतं. इथे क्लिक केलं, टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी. न्यू रिटर्न फाईल केला असेल तरी पण लेट फीज आणि इंटरेस्ट भरायला लागला. त्यामुळे ही जी लायबिलिटी रेकॉर्ड झाली ती लेट फीजची आणि इंटरेस्टची. पण इथे 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 जर तुम्ही हे एक्सेल डाउनलोड करून घ्याल तर तुम्हाला हे चारही कॉलम दिसतील. टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज, अदर सगळे कॉलम दिसतो. समोर जी अमाऊंट दिसते ती एकत्रित अमाऊंट दिसते, ही सगळे मिळून आलेली अमाऊंट आहे. मागच्या महिन्यामध्ये जो रिटर्न भरला तो कधी भरला, आता हे कसं आहे, यांचा नंबरच बंद होता, सस्पेंड झाला होता, मग त्यांनी भरले रिटर्न. त्यात कसं होतं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च रिटर्न भरला नाही, तो उशिरा भरला, तर त्याचे लेट फीज आणि इंटरेस्ट कधी येतो. तसं बघा तुम्ही इथे जेव्हा आपण हे काढतो
इंटरेस्ट आणि लेट फी कधीची आहे? फॉर प्रिव्हियस टॅक्स पिरियड. ह्या महिन्यात लायबिलिटी नाही आहे, पण मागच्या महिन्यात लायबिलिटी असेल नसेल, लेट फाईल केलं होतं तर त्याला लेट फी तर लागणारच आहे. आणि जर त्यामध्ये त्यांनी पेमेंट केलं होतं, ते लेट केलं होतं, तर इंटरेस्टही लागेल. जर कॅशमध्ये काय पेमेंट झालं असेल तर इंटरेस्टही लागेल. आता या महिन्यात जे काय पेमेंट केलं आहे ते उशिरा केलं आहे, तर याची लेट फी इंटरेस्ट पुढच्या रिटर्नमध्ये येणार. याच प्रकारे चालू राहते. लक्षात घ्या, हे जर तुम्हाला चेक करायचं समजायचं असेल की किती दाखवलं गेलं, काय दाखवलं गेलं, तर मग हे सगळं या लेजरमध्ये रेकॉर्ड होतं. तर याच लेजरचे रेफरन्स जे आहेत हे या पेमेंट ऑफ टॅक्समध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे हे सगळं रेकॉर्ड होईल. आता समोर तिकडे जो नंबर दिसतोय, प्रत्येक आपण ज्यावेळेस लायब्ररी रेकॉर्ड केली तिकडे एक युनिक नंबर दिला जातो. आयडेंटिफिकेशन नंबर, याचा हा रूल आहे 88. आयडेंटिफिकेशन नंबर फॉर इच ट्रान्झॅक्शन. लायबिलिटी किती रेकॉर्ड केली, क्रेडिट किती घेतला, आणि ज्यावेळेस हा पेमेंट ऑफ टॅक्स केला जातो, समोर याचे अमाऊंट येतात आणि खाली इकडे हे दिसतं प्रोसीड टू फाईल आहे, आणि खाली मेक पेमेंट आहे ना, हे मेक पेमेंट जेव्हा करतो त्यावेळेस समोर इकडे लायबिलिटी आहे आणि इथे आकडे असतात ITCचे. ते विचारलं जातं तुम्हाला लायबिलिटीच्या अगेन्स्ट जो ITC आहे हा ऑफसेट करायचा का. यस म्हटलं का तो वापरला जातो, म्हणजे परमिशन घेतली जाते टॅक्सपेअरकडनं. मग त्यांनी त्या प्रकारे तो दिलेला आहे. पहिले काय होता, क्लेम होतो, अगोदरचा क्लेम माझा जमा आहे इकडे इन्क्लुडिंग करंट मंथ, आणि आत्ताचा क्लेम ॲड होईल, आणि जो क्लेम झाला आहे त्याप्रमाणे जी अमाऊंट जमा होणार आहे, की जमा होणं अपेक्षित आहे, ती लायबिलिटीच्या अगेन्स्ट वापरली जाते. याकरता समोर एक अलर्ट बॉक्स येतो की तुम्ही क्लेम करू इच्छिता प्लस केलेला क्लेम लायबिलिटीच्या अगेन्स्ट वापरू इच्छिता, येस ऑर नो. मग येस म्हटलं का मग ते काय होतं, लायबिलिटीच्या अगेन्स्ट क्रेडिट आणि कॅश दोन्ही वापरलं जातं. आणि ती वापरल्यानंतर मग मी कसं वापरलं आहे, जे काय वापरलं आहे ते मला फायनली ही स्क्रीन देते. ही स्क्रीन मग अशी येते. आलं लक्षात? फायनली मी ही स्क्रीन मिळते. पहिले ही स्क्रीन नसते इकडे. म्हणजे पहिले ज्यावेळेस मी तिकडे क्लिक करेन तेव्हा मला क्लिक केल्यानंतर ही स्क्रीन दिसते, आणि इथनं पेमेंट केल्यानंतर मग तिथे पेमेंटचं टेबल येतं. तर हे सगळं जे आहे ते हा जो टॉपिक आहे सेक्शन 49 यामध्ये (49) 1 आणि 3 हे अमाऊंट डिपॉझिटेड टू बी क्रेडिटेड. जी अमाऊंट डिपॉझिट होईल ती कुठे होईल, इलेक्ट्रॉनिक कॅश त्याच्याला क्रेडिट. हे कॅशबद्दल बोलते आहे. युटिलायझेशन ऑफ अमाऊंट इन इलेक्ट्रॉनिक कॅश. कॅश द्यायला जी अमाऊंट जाईल ती टॅक्स, इंटरेस्ट, लेट फीज करता वापरली जाते. तसंच ITC क्रेडिट होईल इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला. आणि कशा प्रकारे ITC वापरला जाईल फॉर पेमेंट ऑफ आउटपुट टॅक्स हे दिलं आहे, आणि कशा पद्धतीने तो वापरायचा हे 49(5) मध्ये दिलं आहे. रिफंड ऑफ बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक लेजर. रिफंड मिळू शकतो. लायबिलिटी तर कशा प्रकारे तिकडे रेकॉर्ड होईल. ऑर्डर ऑफ डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी कशी असेल. इन्सिडन्स ऑफ टॅक्स. त्यानंतर ट्रान्सफर करायची कॅश एका हेडमधून दुसऱ्या हेडमध्ये, तर त्याकरता हे सेक्शन त्यांनी काय केलं आहे, कॅश लेजर ट्रान्सफर करण्याकरता अमेंडमेंट करून आणले. अमाऊंट ट्रान्सफर इन CGST डीम डिपॉझिट. आता कसं कॅश आहे तर कॅश हे काय, कॅशपेअरची स्वतःची ती काय असेट आहे, तो कधी काढू शकतो, पण काढणार कसं आहे, मग रिफंड मागायला पाहिजे. बरं, रिफंड मागण्याची प्रोसेस जर करायला गेलो तर ते इमिजिएट पैसे मिळणार नाही. मग यांनी अशा प्रकारे इथे मेकॅनिझम दिलं की तुम्ही तुमची अमाऊंट जी आहे एका हेडमध्ये दुसऱ्या हेड ट्रान्सफर करू शकता. समजा माझ्याकडे टॅक्स, इंटरेस्ट, लेट फीस. आता जर का मी टॅक्समध्ये अमाऊंट जास्त भरली, समजा 1000 रुपये माझ्याकडे टॅक्समध्ये अमाऊंट आहे आणि रिटर्नचा माझा उशीर झाला असेल,
तर मला इकडे लेट फीज करता समजा 100 रुपये पाहिजे असतील तर मला ह्या टॅक्सची अमाऊंट लेट फीज करता वापरता येत नाही, ती लेट फीजच्या हेडमध्ये असली पाहिजे. मग ती टॅक्समधली अमाऊंट लेट फीजमध्ये ट्रान्सफर करता येते आणि ती ट्रान्सफर केली तर असं मानलं जाईल की इकडे ती डिपॉझिट केली आणि दुसरीकडनं काय घेतली, रिफंड घेतली. म्हणजे टॅक्समधनं रिफंड घेतली आणि लेट फीजमध्ये डिपॉझिट केली. अजून एक शिक्षण 49 याच्यामध्ये आउटपुट टॅक्स लायबिलिटी पे करण्याकरता ई क्रेडिट लेजरमधनं, क्रेडिट लेजर जरी असलं तरी त्यातनं 99% क्रेडिट वापरता येईल, 1% अमाऊंट कॅशमध्ये भरावीच लागेल कंपल्सरी. अशा प्रकारचं सेक्शन 49(12). हे 12 सेक्शन आहेत, हे पेमेंट ऑफ टॅक्स संदर्भातले आहेत, ज्यामध्ये लायबिलिटी, क्रेडिट, कॅश, रिफंड, त्यानंतर कॅश ट्रान्सफर याविषयी सांगितलेलं आहे. पहिले 9 सेक्शन होते, 10, 11, 12 हे अमेंडमेंट होऊन आलेले. एव्हरी डिपॉझिट मेड टुवर्ड्स टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी, अदर. ज्यावेळेस डिपॉझिट केली जाते अमाऊंट, डिपॉझिट जेव्हा केली जाते, चलन जेव्हा बनवलं जातं तेव्हा त्या चलनामध्ये या प्रकारे समोर स्क्रीन येते. स्क्रीन कशी येईल की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, CGST, IGST, सेस हे सेंट्रलकडे जातं. HGST जो असतो त्याचा जो नंबर आहे तिकडे ते स्टेटचं नाव आहे. लॉग इन जो करेल ज्या नंबरनी तिकडे मग इथे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश जे काय स्टेटमध्ये नाव येईल. म्हणून वरती काय आलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, CGST, IGST, सेस एकूण मिळून 1, 2, 3 अमाऊंट किती आली, 148. ह्याला मेजर हेड म्हणतात. आणि हे जे आहेत टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीस, अदर हे काय मायनर हेड. याप्रमाणे IGST, CGST, HGST, सेस आणि मायनर हेड म्हणजे मला इथे मला सांगायला लागतं की मला अमाऊंट चलन जेव्हा बनवतो तेव्हा कुठल्या हेडला, कुठल्या मेजर हेडला, कुठल्या मायनर हेडमध्ये किती अमाऊंट पाहिजे. जर लेट फीज पे करायची आहे तर फीजमध्ये अमाऊंट असली पाहिजे. जर अमाऊंट मी इकडे टॅक्समध्ये किती पण टाकली तर मला एकूण 300 भरायचे आहेत, तर 300 मला टॅक्समध्ये टाकून चालणार नाही. टॅक्स किती आहे, इंटरेस्ट किती आहे आणि फीज किती आहे, त्या हेड मायनर हेडमध्ये ती अमाऊंट दिली गेली पाहिजे. आलं लक्षात. एव्हरी डिपॉझिट मेड टुवर्ड्स टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी और एनी अदर अमाऊंट बाय अ पर्सन कशा प्रकारे पे करू शकतो, इंटरनेट बँकिंग, यूजिंग क्रेडिट और डेबिट कार्ड और NEFT, RTGS बाय सच अदर मोड शैल बी क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक कैश लेजर ऑफ सच पर्सन. मग त्याकरता रूल 87 ॲक्च्युअल प्रोसिजर जी आहे ती रूल 87 मध्ये. द अमाऊंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मे बी यूजिंग कशा करता वापरता येईल, टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज याकरता वापरता येईल, सब्जेक्ट टू सच कंडिशन. आणि आता ह्याचा रूल बनवला आहे त्याप्रमाणे ती कॅश वापरता येईल, जमा होईल. आता मला जर जमा करायची असेल कॅश तर मी जमा कशी करणार, तर इकडे सर्व्हिसेस आहे, लेजर आहे, इथे पेमेंटला गेलो, पेमेंटमध्ये चलन हिस्ट्री बघा. मी जेव्हा हे दाखवतो क्रिएट चलन जेव्हा मी करायला जातो इथे बघा, दिसते हे भरायचं. हे भरल्यानंतर खाली मग पेमेंट मोड्स आहे, ई पेमेंट, ओव्हर द काउंटर, NEFT, RTGS हे ऑप्शन आहे. ई पेमेंट इथे अमाऊंट दिली, जनरेट चलन, हे आलं. आता बघा इथे ऑप्शन आहेत, नेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड, भीम UPI. आता हे पेमेंट केलं
इमिजिएटली अमाऊंट जसं पेमेंट होईल जमा होईल. आणि खाली NFT किंवा RTGS आहे. त्याला काय करायला लागतं, ते चलन मग प्रिंट करा, डाउनलोड करा, प्रिंट करा आणि बँकेत पाठवा. मग त्या बँकेची जी प्रोसिजर असते ती बरोबर तुम्ही चेक लावून द्या, एक फॉर्म वेगळा भरून द्या, ती प्रोसिजर बँक करते आणि मग टॅक्सपेअरच्या वतीने ऑनलाईन पेमेंट करते. पेमेंट ऑनलाईनच होतं. स्वतः टॅक्सपेअरला करायचं असेल तर तो ई पेमेंट एकतर क्रेडिट डेबिट कार्डनी, UPIनी, नेट बँकिंगनी करू शकतो. इथे इमिजिएटली बँकेची स्क्रीन ओपन होईल. मी जर का इथे म्हटलं की नेट बँकिंग लॉग इन ID पासवर्ड टाकायला लागेल मला, बँकेत जे पैसे असतील ते तिथनं काय होतील, कमी होतील, गव्हर्नमेंटच्या अकाउंटला जमा होतील. म्हणजे इथे कॅश लेजरला ती अमाऊंट जमा होईल, म्हणजे क्रेडिट होईल, बँकेच्या अकाउंटमधून डेबिट होईल, तिथून काढली जाईल, इकडे जमा होईल. ही प्रोसेस कसं होईल, जो गेटवे असतो GIFT पोर्टलचा तिकडनं ती बँकेच्या गेटवेला जाईल. बँकेतनं गेटवेमधनं लॉग इन ID पासवर्ड टाकल्यानंतर तिकडनं काय होईल, ते ट्रान्झॅक्शन परफॉर्म होईल. ते करून झालं का तिकडनं ते एक्झिट होईल आणि परत काय येईल, GIFT पोर्टलला येईल. म्हणजे इथे मी लॉग आउट न करता किंवा या ट्रान्झॅक्शनमधून बाहेर न जाता ती अमाऊंट जमा करून घेऊ शकतो. ज्यावेळेस GSTच्यात 3 भरत असतो आणि त्यामध्ये ज्या पेमेंटला क्लिक करतो त्यावेळेस जेवढी कॅश रिक्वायर्ड आहे तेवढी कॅश त्या प्रोसेसमध्येच बँकेमधनं भरता येते आणि 3B फाईल होण्याची प्रक्रिया थांबत नाही, कंटिन्यू राहते. पण दुसऱ्या केसमध्ये जर का मी NFT देतो किंवा ओव्हर द काउंटर देतो तर हे चलन जे आहे हे डाउनलोड करून प्रिंट करून मग ते बँकेत न्यायला लागते. कॅश भरायचे बँकेत जाऊन ओव्हर द काउंटर ते 10,000पर्यंत कॅश भरता येते. सांगतो पुढे कसं वाचून दाखवतो. काय 10,000च्या वरती अमाऊंट असेल तर मग ती बँकेत थ्रूच भरायला लागेल, कॅश भरता येणारच नाही. आयदर तुम्ही NFT RTGS द्या किंवा ई पेमेंटनी करा. हे ऑप्शन दिले, हे मोड दिले, या मोडप्रमाणे ही अमाऊंट जमा करायची. आता 87(1) काय सांगतो बघा, द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर 49(1) शॅल बी मेंटेन इन फॉर्म GST PMT 05. हे जे तुम्हाला मी इकडे काढून दाखवलं की बघा इथे सर्व्हिसेसमध्ये लेजर आहे, कॅश लेजर आहे. हे जे कॅश लेजर दिसतं इकडे समोर, कुठल्या पिरियडचं पाहिजे तुम्ही इकडे पिरियड दिला, कधी कॅश जमा झाली, कुठल्या वेळेला जमा झाली, मग त्याला रेफरन्स नंबर दिला आहे, हा रेफरन्स नंबर दिला आहे, ती एंट्री आली इकडे, पैसे जमा झाले. जमा झाले म्हणजे इथे काय दिसतं, क्रेडिट. तर तो समोर दिसतंय आपल्याला, तो काय फॉर्म GST PMT 05. फॉर each person liable to pay tax, interest, penalty, late fee or any other amount on common portal for crediting the amount deposited and debiting the payment therefrom towards tax, interest, penalty, fee आणि any other. दुसरं भरलं गेलं, पहिले काय झालं, ती अमाऊंट जमा झाली, ते काय दाखवलं इकडे, क्रेडिटेड, आणि वापरली गेली टॅक्स पिरियड इफ ॲप्लिकेबल, रिटर्न जो भरला त्यामध्ये जी अमाऊंट वापरली गेली, बॅलन्स 0 झाला. नेक्स्ट हे झालं 15/8. 16/8ला काय केलं, आणखीन परत अमाऊंट डिपॉझिट केली आणि परत काय केलं, टॅक्स पिरियड, म्हणजे ह्या डेटला इथे कळतं की मार्चचा रिटर्न भरला, एप्रिल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, इथे एप्रिल, मे, जूनचा भरला, कधी 16/8ला. 15/8ला पहिला क्वार्टर म्हणजे 23-24च्या शेवटच्या क्वार्टरचा, आणि 16/8ला 24-25च्या पहिल्या क्वार्टरचा रिटर्न भरला. समजते ना, अमाऊंट जमा केली म्हणजे ते चलन बनवलं असेल, चलनातनं अमाऊंट जमा केली आणि मग 3B फाईल केला, 1 फाईल केला, 3 फाईल केला, आणि त्यामुळे काय झालं, जसा 3B फाईल होईल
इफेक्ट कुठे येईल त्याचा? कॅश लेजरला येईल. 3 फाईल झाला. एक चलन बनवलं, कॅश आली, कॅश लेजर काय होईल तिथे? ॲक्टिवेट होईल. आणि जसं 3 मधनं ती अमाऊंट वापरली गेली, परत कॅश लेजरला इफेक्ट जाईल. म्हणजे इकडे ही जी एंट्री आहे, ही एंट्री पहिले अमाऊंट ॲड करते, मग ती अमाऊंट वापरते, हे दाखवतं. अशी प्रत्येक एंट्री आहे. म्हणजे एक कृती झाली चलन बनवायची, आणि दुसरी कृती झाली जी अमाऊंट कॅश लेजरला जमा आहे ती लायबिलिटी म्हणून वापरण्यासाठी दुसरी कृती झाली. या दोन्हीतनं काय होईल? अमाऊंट एक डेबिटेड आणि दुसरं अमाऊंट क्रेडिटेड. हे दोन इफेक्ट इथे आले कॅश लेजरला. एनी पर्सन ऑर अ पर्सन ऑन हिज बिहाफ शॅल जनरेट अ चलन. एनी पर्सन, तुमचं अकाउंट आहे, तुमचा जीएसटी नंबर आहे, तुम्ही करू शकता. तुमच्या वतीने मी माझ्या अकाउंटमधनं, म्हणजे कुठल्या कोणाच्या बँकेच्या अकाउंटमधून पैसे वापरावे याच्यावर काही नियंत्रण नाही. एनी पर्सन ऑर अ पर्सन ऑन हिज बिहाफ, त्याच्या वतीने शॅल जनरेट अ चलन इन फॉर्म GST PMT 06 on the common portal and enter the details of the amount to be deposited by him towards tax, interest, penalty, fees, provided that the चलन, हे चलन बनवलं जाईल, जे मी डाउनलोड करून बँकेत घेऊन जाईन, जनरेट ॲट कॉमन पोर्टल, ते जनरेट करायला लागेल कॉमन पोर्टलला. वॅटमध्ये कसं असं की बँकेमध्ये चलन मिळायचं, ते घ्या आणि तिथे वॅटची अमाऊंट जमा करा, झेरॉक्स काढा, जमा करा, चालायचं. त्या चलनावरती कुठलाही अशा प्रकारचा नंबर नव्हता, हे चलन नंबर सो अँड सो आहे असं काय नव्हतं. आता कसं आहे, चलन हे पोर्टल जनरेट करतं आणि पोर्टलवर जनरेट केलेलं चलन जे आहे तेच व्हॅलिड असतं आणि त्याचा कालावधी हा 15 दिवस ठेवण्यात आलेला आहे. चलन डाउनलोड केलं, अकाउंटला सांगितलं हे बँकेत पाठव, चेक बनव, बँकेत पाठव. त्यात जर 15 दिवस निघून गेले चलन बनवल्या त्या दिवसापासनं, तर ते चलन एक्सपायर होतं, मग नवीन जनरेट करायला लागतं. अशा प्रकारे ते बनवता येईल. तर मोड्स काय आहेत? इंटरनेट बँकिंग, मग युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI फ्रॉम एनी बँक, इमिजिएट पेमेंट सर्व्हिस IMPS, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड थ्रू द ऑथोराइज बँक, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे NEFT, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे RTGS, आणि ओव्हर द काउंटर पेमेंट थ्रू ऑथोराइज बँक फॉर डिपॉझिट. हे किती असेल? अप टू 10,000 पर चलन, 10,000 एका चलनामध्ये, पर टॅक्स पिरियड, बाय कॅश, चेक किंवा DD. म्हणजे UPI थ्रू पेमेंट नाही करणार, ऑनलाईन बँक थ्रू पेमेंट नाही करणार. तर मोड काय उरतो? मी कॅश बँकेत जाऊन भरीन किंवा चेक बनवीन किंवा डिमांड ड्राफ्ट, तर ही अमाऊंट 10,000पेक्षा जास्त असणार नाही, तर हे करू शकतो. 10,000च्या वरती गेली तर NEFT RTGS करा. जर ऑनलाईन भरता येत नाही तर NEFT RTGS करा. रिटर्न फाईल करणारा जो व्यक्ती असेल तो ऑप्शन चूज करेल, चलन देईल, तुम्ही बँकेत पाठवा. 10,000च्या खाली असेल तरच कॅश बँकेत पाठवता येईल, कॅश, चेक किंवा DD. टॅक्सपेअर करता हे रिस्ट्रिक्शन आहे, हे रिस्ट्रिक्शन टॅक्सपेअर करताय. प्रोव्हाइडेड दॅट द रिस्ट्रिक्शन फॉर डिपॉझिट ₹10,000 पर चलन इन केस ऑफ and over the counter payment shall not apply to deposit to be made by government department ला हे applicable नाही. Government departments or any other deposit to be made by person as may be notified by commissioner in this behalf. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट किंवा आणखी डिपार्टमेंट जे नोटिफाय केलं आहे कमिशनरनी, तसंच प्रॉपर ऑफिसर और एनी अदर ऑफिसर ऑथोराइज टू रिकवर आउटस्टँडिंग ड्यूज. रिकव्हरी केली, मग रिकव्हरी कॅशमध्ये झाली तर ती अमाऊंट किती असो ती जमा करता येईल, वेदर रजिस्टर ऑर नॉट. जी जमा केली आहे रिकव्हरी कोणाकडनं? जसं एखाद्याने ट्रान्सपोर्टरने डिफॉल्ट केला, तो अनिष्टर असेल, त्याच्यावर कारवाई केली, त्याकडनं पैसे वसूल केले, रिकव्हरी केली, त्याला काय पेनल्टी लावली त्याची, ती अमाऊंट अनिष्टर पर्सनकडनं आली आहे. पण रिकव्हरी कोणाकडनं पण हो, कॅशमध्ये रिकव्हरी झाली तर प्रॉपर ऑफिसर 10,000च्या वरती अमाऊंट पण बँकेत डिपॉझिट करू शकतो. Proper officer or any other officer authorized for the amount collected by way of cash, check, demand draft during any investigation, enforcement activity or any ad hoc deposit.
ओके, कुठली ईबीची ड्युटी असेल तिथली कारवाई असेल, कुठे सर्च केलं आहे तिथली कारवाई असेल, अशा कुठल्याही कारवाईमध्ये जर पीओनी कुठल्याही प्रकारची अमाऊंट जर कलेक्ट केली असेल तर मग ती डिपॉझिट करता येईल. याला 10,000चं लिमिटेशन नाही. टॅक्सपेअर करता 10,000 लिमिटेशन आहे. एक गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला नाही आहे आणि पीओला कुठल्याही कारवाईतना जेव्हा पैसे मिळतात आणि ते जमा करायचे आहेत त्यांना 10,000चं रिस्ट्रिक्शन लागू होत नाही. नॉर्मली टॅक्सपेअर जे त्याचं टॅक्स पेमेंट करतो हे 10,000च्या वरती अमाऊंट असेल तर त्याला ते डायरेक्टली बँकेतच करायला लागेल. असं कॅश चेक किंवा डिमांड ड्राफ्टनी करता येणार नाही, ऑनलाईनच करायला लागेल. मग ते डेबिट कार्डनी करो, UPI करो किंवा ई बँकिंग थ्रू करो. आणि जर का ते करता येईल ना NEFT RTGS आहे. आता हे जे ORDR सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत तसेच आहे, आपण रमीचे गेम बघतो किंवा नेटफ्लिक्स आहे, अशांना जेव्हा पेमेंट केलं जातं तेव्हा त्यांचं सर्व्हर भारताबाहेर आहे. प्रोव्हाइड फर्दर दॅट अ पर्सन सप्लाइंग ORDR सर्व्हिस फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया टू अ नॉन टॅक्सेबल ऑनलाइन रेसिपियंट रेफर टू सेक्शन 14 और पर्सन सप्लाइंग ऑनलाइन मनी गेमिंग फ्रॉम अ प्लेस outside India to a person in India as referred to in section 14A of कुठल्या त्यामधलं IGST Act मध्ये, दोन सेक्शन IGST Act मध्ये. may also make the deposit under subrule 2 through international money transfer through Society for Worldwide Interbank Financial Telecommunication Payment Network फ्रॉम द डेट टू बी नोटिफाईड बाय द बोर्ड. त्यांना पेमेंट अशा मोडनी करता येईल याकरता हा प्रोविजन दिलेला आहे. तर ज्यावेळेस बँके थ्रू पेमेंट होतं NEFT RTGS ड्राफ्ट काही असेल त्याकरता फॉर द पर्पज ऑफ दिस सबरूल इट इज हेअर बाय क्लेरिफाईड दॅट फॉर मेकिंग पेमेंट ऑफ एनी अमाऊंट इंडिकेटेड इन द चलन द कमिशन इफ एनी पेबल इन रिस्पेक्ट ऑफ सच पेमेंट शॅल बी बॉर्न बाय द पर्सन मेकिंग सच पेमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटची जबाबदारी नाही त्या पेमेंट करता जो बँक पैसे चार्जेस घेईल तो भरण्याची, टॅक्सपेअरनी भरायचे चार्जेस. एनी पेमेंट रिक्वायर्ड टू बी मेड बाय अ पर्सन हु इज नॉट अ रजिस्टर्ड अंडर द ॲक्ट shall be made on the basis of temporary identification number generated through the common portal. म्हणजे ती एक फॅसिलिटी आहे कॉमन पोर्टलवरती की जर का अशा प्रकारे अनरजिस्टर्ड पर्सनला एखादी पेनल्टी वगैरे लावली असेल आणि त्याला जर का ते पेमेंट करायचं असेल तर तिकडे टेम्पररी आयडेंटिफिकेशन नंबर घेऊन मग ती अमाऊंट जमा करते. मॅन्डेट फॉर्म असतो एक NEFT किंवा RTGS करता. जसं चलन येतं, जर मी ऑप्शन सिलेक्ट केला NEFT किंवा RTGS त्याबरोबर अजून एक फॉर्म येतो चलनाबरोबरच डाउनलोड केल्यानंतर एकच पेज मिळणार नाही मला, 2 पेज मिळतील. दुसऱ्या पेजवरती तो मॅन्डेट फॉर्म येतो वेअर द पेमेंट इज मेड बाय वे ऑफ NEFT किंवा RTGS किंवा IMPS फ्रॉम एनी बँक. द मॅन्डेट फॉर्म शॅल बी जनरेटेड अलॉंग विथ द चलन ऑन द कॉमन पोर्टल. म्हणजे कसं एक प्रकारचा परमिशन फॉर्म असतो की माझ्या वतीने बँक जेव्हा काय करते NEFT किंवा RTGS करते, माझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा करते त्यावेळेस माझी परवानगी आहे हे करायला, म्हणून तो फॉर्म आहे मॅन्डेट फॉर्म. आता समजा बघा मी एखादं असं बजाज कार्ड वगैरे घेतलं असेल आणि मी मोबाईल वगैरे परचेस केला तर दर महिन्याला माझ्या अकाउंटमधनं 2 तारखेला 3,000 रुपये ॲटोमॅटिक काय होईल पेमेंट केलं जाईल. याच्याकरता मला एक मॅन्डेट फॉर्म साईन करायला लागतो. हां तसं आहे, लक्षात घ्या की तुमच्या अकाउंटला तेवढे पैसे तुम्ही शिल्लक ठेवा आणि तेवढी अमाऊंट बँक काय करेल तुमच्या वतीने पे करेल. मग जसं बँकेला काय इंटिमेशन समोर करावी पाठवत असतील तर बँकेची जबाबदारी आहे की बाबा या डेटला तुम्ही या अकाउंटला पैसे काय करा ट्रान्सफर करा. हे जोपर्यंत मी सांगत नाही बँकेला तोपर्यंत बँक करणार नाही ना. मग ती जी काही कृती आहे ती आहे मॅन्डेट फॉर्म. ती त्यांना सांगणं की या प्रकारे तुम्ही पेमेंट करा दर महिन्याला, तसा हा मॅन्डेट फॉर्म आहे
की NEFT किंवा RTGS GST पेमेंटचं करायचं आहे, तर तो बँकेत फॉर्म नेऊन दिला, चलन नेऊन दिलं म्हणून बँक करणार नाही ना. म्हणून वेगळा फॉर्म द्यायला लागतो की बाबा हे तुम्हाला आम्ही करायला सांगतोय, रिक्वेस्ट करतोय की तुम्ही काय करा, ही अमाऊंट ट्रान्सफर करा, आमच्या वतीने जमा करा गव्हर्नमेंटच्या अकाउंटला. तो मॅन्डेट फॉर्म जो आहे, प्रोव्हाइडेड दॅट द मॅन्डेट फॉर्म शॅल बी व्हॅलिड फॉर अ पिरियड ऑफ 15 days फ्रॉम द डेट ऑफ जनरेशन ऑफ चलन. चलन पण 15 दिवस व्हॅलिड राहील आणि मॅन्डेट फॉर्म पण 15 दिवस व्हॅलिड राहील. ऑन सक्सेसफुल क्रेडिट ऑफ द अमाऊंट टू द कन्सर्न गव्हर्नमेंट अकाउंट मेंटेन इन द ऑथोराइज्ड बँक, a challan identification number shall be generated by the collecting bank and the same shall be indicated in the challan. चलन हिस्ट्री काढतो मी. चलन बनलं का इकडे हे जी पेड दिसत, चलन बनलं. आता हा CPI नाही, चलन बनलं आणि त्या चलनात थ्रू पेमेंट पण झालं तर खाली CI येतो, म्हणजे हा चलन नंबर आहे. पोर्टलने चलन जनरेट केलं. आणि जसं बघा इकडे एक लिस्टमध्ये हा जो नंबर आहे नॉट पेड दिसते, ह्या CPIला खाली बघा इथे पेमेंट जमा झालं नाही, म्हणजे हे चलन फुकट गेलं, हे एक्सपायर झालं. जसं गेटवे आहे GST पोर्टलचा, तिकडून मला शिफ्ट करायचं होतं पोर्टलनी टेक्निकली बँकेच्या मोडला. ते करत असताना टेक्निकल फॉल्ट झाला आणि काय झालं, ते डोनेशन अनसक्सेसफुल झालं. त्यामुळे हा चलन नंबर जो आहे, हा CPI नंबर जो आहे, ह्याच्यावर थ्रू पेमेंट जमा नाही झाला, त्यामुळे तिकडे अनपेड दाखवते. नॉट पेड. ओके, म्हणजे ॲक्सेस रिजेक्ट केला गेला. सिक्युरिटी चेकिंग असेल बँकेची, त्यात काय झालं, ते रिजेक्ट झालं असेल किंवा काहीतरी टेक्निकल फॉल्ट झाला, त्यामुळे या CPIला पेमेंट पेमेंट दिसतं इकडे, जे करत होतो ते होऊ शकलं नाही. जे झालं ते खाली दिसतं, इकडे पुढे पेड दिसतं. आता ज्या वेळेस ॲक्च्युली अमाऊंट जमा होते तेव्हा ती कन्सर्न बँक काय करते, तिकडे नंबर देते. बा या बँकेतनं, इथून येतनं हे कळतं कुठल्या बँकेच्या कुठल्या ब्रँचमधनं ती अमाऊंट जमा झाली हे कळतं. म्हणजे पोर्टलला चलन कितव्या नंबरचं बनलं आणि कुठल्या बँकेतनं अमाऊंट जमा झाली, बँक नेम हे आलं. इथून ब्रँच कळते, या सगळ्यांवरून ब्रँच कळते कुठल्या ब्रँचवरून झालं, आणि त्याचा मग त्याची इंटरनली एंट्री नंबर असेल BRN, आणि कोणाच्या अकाउंटला पेमेंट जमा झालं त्याची माहिती आहे, आणि कुठल्या मग हेडला आणि कुठल्या सब हेडला, मायनर आणि मेजर हेडला अमाऊंट जमा झाली हे दिसतं इकडे. कळलं? तर हेच याद दिलेलं आहे की CIN जनरेट होईल ऑन सक्सेसफुल क्रेडिट ऑफ द अमाऊंट टू द कन्सर्न गव्हर्नमेंट अकाउंट मेंटेन इन द ऑथोराइज्ड बँक, अ चलन आयडेंटिफिकेशन नंबर CIN shall be generated. On receipt of the CIN from the collecting bank, the said amount shall be credited to the electronic cash ledger. आता केव्हा माझ्या बँकेच्या अकाउंटमधनं पैसे कट होतात, समजा रात्री 10 वाजता कट झाले, तर इमिजिएट नेक्स्ट सेकंद त्याला मला काय दिसतं, पैसे इथे आलेले दिसतात. म्हणजे इकडून पैसे कट झाले, म्हणजे डेबिट झाले, पण माझ्या DST अकाउंटला काय झाले, जमा झाले. केव्हा टेक्निकल फॉल्ट बँकांमध्ये असल्यामुळे ती अमाऊंट इमिजिएटली रिफ्लेक्ट होत नाही. मी माझ्या बँकेला रिक्वेस्ट दिली या प्रोसेस थ्रू की मला हे पैसे जमा करायचे, त्यांनी पैसे काढले, पण त्याच वेळेस काय, जसे पैसे काढले जातात, समजा माझी IDBI बँक आहे आणि गव्हर्नमेंटची बँक जी आहे समजा ॲक्सिस बँक आहे, ॲक्सिस बँकेत पैसे जात नाहीत आणि तिकडे काय होतं, तो CIN जनरेट होत नाही, त्यांना पैसे मिळाले नाही.
माझी रिक्वेस्ट बँकेने ॲक्सेप्ट केली, पैसे माझ्या अकाउंटमधून काढले गेले. त्या बँकेकडे एंट्री आहे की एवढे अकाउंट आपल्याला या व्यक्तीच्या थ्रू गव्हर्नमेंटच्या अकाउंटला जमा करायचे, पण त्यांचं सर्व्हर काम नाही करत, आयदर ह्यांचं किंवा त्यांचं, तर ती अमाऊंट इमिजिएट जमा नाही होत. समजा सर्व्हरचा मेंटेनन्स चालू आहे त्यांच्या गव्हर्नमेंटच्या बँकेच्या, तर ती अमाऊंट इमिजिएट जमा नाही होत. मे बी ती 11 वाजता जमा होईल, 12 वाजता जमा होईल, किंवा रात्री 12 नंतर जमा होईल. बघा कधी क्रेडिट होईल, जेव्हा ॲक्च्युअली जमा होईल. ऑन रिसिप्ट ऑफ द CIN फ्रॉम द कलेक्टिंग बँक द सेड अमाउंट शॅल बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ऑफ द पर्सन ऑन हुज behalf the deposit has been made and the common portal shall make available a receipt of this effect. आता बरंच वेळा मला असं झालंय की माझ्या अकाउंटमधून पैसे कट झाले आणि ते पैसे तिकडे जमाच होत नाही. अर्धा एक तास बघितलं तर केव्हा जमा होतात, केव्हा 2 तासांनी जमा होतात, आणि केव्हा ते 12 जमा झाले, आणि जर 20 तारीख असेल तर ते 21 जमा झाले अशी एंट्री होते. म्हणजे मग नेक्स्ट पिरियडला काय होतं, त्याचं लेट फीज लागते. म्हणजे माझ्या बँकेतनं पैसे ज्या वेळेला पैसे गेले, बघा, वेअर द बँक अकाउंट ऑफ द पर्सन कन्सर्न ऑर द पर्सन मेकिंग द डिपॉझिट ऑन हिज बिहाफ इज डेबिटेड बट नो CIN इज जनरेटेड बट नॉट कम्युनिकेटेड टू द कॉमन पोर्टल, द सेड पर्सन मे रिप्रेझेंट इलेक्ट्रॉनिकली, हे कळवा, through the common portal to the bank or electronic gateway through which deposit was initiated. आता हे जे आहे ना, ज्यावेळी अशा प्रकारे होतं आणि मी जर पोर्टलला कॉल केला, ते सांगतात की 24 तास वाट बघा, जी अमाऊंट तुमच्या अकाउंटमधून गेली आहे ती तुमच्या कॅश एरियाला येईल, आणि ती येते. इथे का पैसे गेले ना तर मला बँकेत परत आल्याचा अनुभव नाही, माझ्या बँकेत परत नाहीत. माझ्या बँकेत मधनं पैसे गेले तर ते गव्हर्नमेंटच्या अकाउंटला जमा होतातच आणि ते कॅश एरियाला दिसतात, पण त्याला वेळ लागतो. एनी अमाऊंट डिडक्टेड अंडर सेक्शन 51 और कलेक्टेड अंडर सेक्शन 52, TDS किंवा TCS डिडक्ट करण्याची जबाबदारी कोणावर आहे? एक गव्हर्नमेंटवरती TDSची जबाबदारी आहे आणि ई कॉमर्स ऑपरेटरवरती TCS कलेक्ट करण्याची जबाबदारी. तर ती जी अमाऊंट असते TDS अँड TCS क्रेडिट रिसिव्ड, मग इथे क्लिक केल्यानंतर इथे खाली TDS अँड TCS क्रेडिट रिसिव्ड प्रिपेअर ऑनलाईन, याला मी जेव्हा क्लिक करतो तेव्हा मला इकडे समोर अमाऊंट दिसते. दिसल्यानंतर मला पुढे त्याचा क्लेम घ्यावा लागतो. याला क्लिक केलं तर इथे आम्हाला एंट्री दिसेल आणि खाली मला ॲक्सेप्ट करायला लागेल. आलं लक्षात? समजा मी ॲमेझॉन थ्रू किंवा फ्लिपकार्ट थ्रू काय सेल केला असेल तर इथे एंट्री येईल, डेट येईल, अमाऊंट येईल, आणि मी ते ॲक्सेप्ट करेन. सेम गव्हर्नमेंटचं कुठलं कॉन्ट्रॅक्ट केलं असेल तर इथे ती एंट्री येईल आणि ती मला ॲक्सेप्ट करायला लागेल. ॲक्सेप्ट केल्यानंतर त्यांनी अमाऊंट काय केलं, डिडक्ट केली. त्यांनी GSTR 78 भरला असेल, माझ्या नावाने ती अमाऊंट जमा केल्यामुळे तिथे दिसते मला. क्रेडिट रिसिव्ड झालं आहे, लक्षात घ्या, पण त्याचा क्लेम घ्यावा लागतो. आणि तो क्लेम या प्रकारे घेण्याची पद्धत आहे की इकडे या पोर्टलला इकडे जाऊन तुम्ही काय करा, ह्याला क्लिक करा. ह्याला क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला काय दिसेल, कुठल्या पिरियडला त्यांनी अमाऊंट दिलेली आहे ती दिसेल. इकडे ऑनलाईनमध्ये या, इकडे येऊन इथे रिसिव्ड डायरेक्टली दिले किंवा अमेंडमेंट करून दिले ती दिसेल. TCS खाली आहे, वरती TDS आहे. याला क्लिक केल्यानंतर ती एंट्री दिसेल. समजा माझे 4-5 प्लॅटफॉर्म थ्रू विकलं असेल, त्यांनी डिडक्ट केलं असेल, तुम्हाला इकडे 4-5 फ्लिपकार्ट, ॲमेझॉन वेगवेगळ्या एंट्री दिसतील. ॲक्सेप्ट करीन. ॲक्सेप्ट केल्यानंतर काय होईल, पुढे जाऊन अँड क्लेम by the registered taxable person from whom the said amount was deducted or as the case may be collected shall be credited to his electronic cash ledger. ती अमाऊंट कॅश लेजरला तेव्हा येईल जेव्हा मी क्लेम करेन.
नाही, आता कॅश एकदा जमा झाली, आता माझ्याकडे माझी कॅश जमा झाली, वेअर अ पर्सन हॅज क्लेम रिफंड ऑफ एनी अमाऊंट फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. आता कॅशला आली ना अमाऊंट, मग रिफंड घेणार ना. द सेड अमाऊंट शॅल बी डेबिटेड टू इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. जसा रिफंडचा फॉर्म भरला जाईल, तिकडे समजा 10,000 अमाऊंट आहे, त्यातली मी 5,000 रिफंड मागतो, तर रिफंडच्या ॲप्लिकेशनमुळे काय होईल, तिथना 5,000 इमिजिएटली काय होईल, कमी केली जाईल. आता आयदर रिफंड ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट होईल. जर ॲक्सेप्ट झाला तर ती स्टेप पुढे गेली, पण रिजेक्ट झाला, जशी तिथनं अमाऊंट काढली होती, इफ द रिफंड सो क्लेम इज रिजेक्टेड आयदर फुल्ली ऑर पार्टली द अमाऊंट डेबिटेड, जी अमाऊंट तिथं काढली होती ना, 10,000 5,000 काढले होते, टू द एक्सटेंट शॅल बी परत जमा होतील ते टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर बाय द प्रॉपर ऑफिसर बाय अन ऑर्डर मेड PMT 03. रिफंड जसा रिजेक्ट होईल, समजा पार्शियली ॲक्सेप्ट झाला, पार्शियली रिजेक्ट झाला, तर मग PO काय करतो, हे प्रकारे एक ऑर्डर काढतो PMT 03, आणि त्यात मग तेवढी अमाऊंट काय कॅश परत तिथे ते परत जमा होईल. आता कॅश होती ना तिकडे, आता आपला कॅशचा विषय चालला आहे. समजा माझ्याकडे 10,000 कॅश आहे, त्यातली मी 5,000 जर का रिफंड मागतोय, आणि जर त्यातली 3,000 रिफंड मिळते, 2,000 रिफंड रिजेक्ट केला जातो, व्हॉट एव्हर द रिझन, तर ती अमाऊंट परत तिकडे जमा होईल. रजिस्टर पर्सन शॅल अपॉन नोटिसिंग एनी डिस्क्रिपन्सी, जर कुठली डिस्क्रिपन्सी सापडली, म्हणजे ॲक्च्युली माझ्या लेजरला अमाऊंट यायला पाहिजे 4,000, पण दिसे तिकडे 500 रुपयेच, तिकडे दिसे 1,000 रुपयेच, ही डिस्क्रिपन्सी आहे, काहीतरी तफावत आहे, तर त्याकरता हा फॉर्म दिला आहे नोटिसिंग एनी डिस्क्रिपन्सी कॅश लेजर असो, लायबिलिटी असो, क्रेडिट असो, सगळ्याकरता हाच फॉर्म दिला आहे. कम्युनिकेट द सेम टू द ऑफिसर एक्झरसाइजिंग ज्युरिडिक्शन इन द मॅटर थ्रू द कॉमन पोर्टल. ओके. आता हा जो रिफंड आहे, रिफंड रिजेक्ट झाला, हे केव्हा समजलं जाईल, द रिफंड शॅल बी डीम टू बी रिजेक्टेड इफ द अपील इज फायनली रिजेक्टेड. एक्सप्लेनेशन 1 म्हणतो की अपील रिजेक्ट केलं. आणि दुसऱ्या गोष्ट काय की द पर्पज ऑफ दिस रूल, इट इज हेअर बाय क्लॅरिफाईड दॅट अ रिफंड शॅल बी डीम टू बी रिजेक्टेड इफ द अपील इज फायनली रिजेक्टेड ऑर इफ द क्लेमंट गिव्ज अन अंडरटेकिंग. म्हणजे माझं रिजेक्ट केलं आहे, तर मी लिहून देतो की प्रॉपर ऑफिसरला की मी अपील फाईल करणार नाही. मग रिजेक्ट झालं, मग इथे PMT 03 मध्ये काय होईल, रिजेक्ट झालं ते ती अमाऊंट ट्रान्सफर करते. मग हे कधी करायचं आहे, PMT 03 रिजेक्टचा त्याने अर्थ खाली दिला आहे, क्लिअर केलं की रिजेक्ट केव्हा म्हणता येईल. आता हे 2 सेक्शनची अमेंडमेंट होऊन आले ट्रान्सफर करण्याकरता अमाऊंट. ही कॅश आहे 203 दिसते, ही 203 जी कॅश आहे ही टॅक्सच्या हेडमध्ये आहे, इंटरेस्टच्या आहे, लेट फीजच्या आहे, कशामध्ये हे ना कळत तिकडे. त्या करा तुम्हाला बघायला लागेल इकडे जाऊन की लेजर इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर या दोन बघायला लागेल. आणि जेव्हा मी काढतो हे 406 दाखवले, ह्याला क्लिक केलं तर बघा कुठे आहे ती अमाऊंट. आता मला जर का इथे मी क्लिक केलं इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, याला इथे येऊन क्लिक केलं, असं बघायला लागेल. 2 ऑप्शन आहेत बघायचे. आता मला ही अमाऊंट जर का लेट फीज रिटर्न लेट झाला वापरायची असेल
तर ही अमाऊंट उपयोगी नाही आहे. मायनर हेड टॅक्सला आहे. मायनर हेड टॅक्सला आहे. तर इथे खाली बघा फाईल 09. मायनर हेड CGST, मेजर हेड काय दिला CGST, आणि मायनर हेड कुठे आहेत ते टॅक्सला आहे. दिसतं? हे मला CGST मध्ये टॅक्सला घेता येणार नाही, त्यामुळे तो इथे बघा इनॅक्टिव्ह आहे. खाली इंटरेस्ट, पेनल्टी, फीजला मी घेऊ शकतो. फीजला मी टाकेन 100. आर यू शुअर द अमाऊंट इंडिकेटेड ॲज अबोव इज इंटेंडेड टू बी ट्रान्सफर. हा उद्देश आहे माझा. येस. खाली बघ CGST मायनर हेड टॅक्समधनं मी CGSTच्याच मायनर हेड कशात घेतलं, लेट फीजमध्ये घेतलं. कळलं? सेम AGST घेईन, इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट घेईन, आणि हे केल्यानंतर मला परत फाईल करायला लागेल. म्हणजे प्रत्येक वेळेस कसं होतं की हे केल्यानंतर OTP दिला म्हणजे तुम्ही तुमच्या स्वइच्छेने अमाऊंट ट्रान्सफर केली, ती पोर्टलने करून दिली, असं आहे. ही कॅश कशी आहे बघा. आता माझी कॅश जिकडे पडली आहे ती मी रिफंड घेणार, आणि नंतर मी पाय तिकडे भरणार ना. कॅश हा एक असा अधिकार आहे की ज्याला कुठली कंडिशन नाही आहे. टॅक्स पेअरने एक्स्ट्रा कॅश भरली तो मागतोय परत, असं आहे ना. त्यामुळे कुठली कॅश कुठे घ्या, हेड, सब हेड, मायनर हेड कुठे काय बघायचं काहीच नाही. हां बरोबर आहे. हां बरोबर आहे. चुकीच्या हेडला पेमेंट झालं तर लोकांचे पैसे अडकायचे, मग परत राईट हेडला पैसे परत भरा पैसे, आणि मग चुकीचे रिफंड मागा आणि वाट बघत बसा. पैसे मिळणारच आहेत पण तो वेळ जातो. पण जर सगळं ऑनलाईन आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सगळं कसं चाललं आहे, तर तुम्ही आम्हाला ऑप्शन द्या. मग या टॅक्सपेअरच्या मागणीमधनं हा ऑप्शन बनवला गेला, आणि तो ऑप्शन तसा बनला तर मग तो सगळं कायद्यानुसार आला पाहिजे. म्हणून सेक्शन 49(10) दिला. रजिस्टर्ड पर्सन मे ऑन द कॉमन पोर्टल ट्रान्सफर एनी अमाऊंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी और एनी अदर अमाऊंट अवेलेबल इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर अंडर धिस ॲक्ट टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर फॉर. कुठल्याही हेडमधला कुठेही जाईल हेच दिलं यामध्ये. आणि प्लस त्याचा जो डिस्ट्रिक्ट पर्सन म्हणजे सेम पॅनला दुसरा नंबर असेल तर त्याची पण अमाऊंट ट्रान्सफर करता येईल. मग त्याकरता हा PMT 09 दिला आहे. आपण जे बघतोय हा PMT 09. आणि रूल 87(13) such transfer shall be deemed to be a refund from the electronic cash ledger. मानलं जाईल तर रिफंड दिला ट्रान्सफर केला म्हणजे. जर मी टॅक्समध्ये कुठे टाकला लेट फीजला तर टॅक्सचा रिफंड दिला असं मानलं जाईल. आणि वेअर एनी अमाऊंट हॅज बीन ट्रान्सफर टू इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर अंडर धिस ॲक्ट द सेम शॅल बी डीम टू बी डिपॉझिट. एका हेडमधला रिफंड दिला आणि दुसऱ्या हेडला डिपॉझिट केलं असं मानलं जाईल. हे अलाउड केलं जाईल टॅक्सपेअरला. फक्त एक कंडिशन काय, प्रोव्हाइडेड दॅट नो सच ट्रान्सफर अंडर क्लॉज B शॅल बी अलाउड इफ द स्टेट रजिस्टर्ड पर्सन. म्हणजे जर का मला एका ब्रँचवरून दुसऱ्या ब्रँचला ट्रान्सफर करायची अमाऊंट, तर जिकडं ट्रान्सफर करतोय तिकडे काही लायबिलिटी असता कामा नये. रिटर्न सगळे भरलेत, सगळं ओके आहे, आणि मग मला दुसऱ्या नंबरला अमाऊंट ट्रान्सफर करायची, मी ट्रान्सफर करू शकतो. एकच फक्त कंडिशन आहे, लायबिलिटी कुठली असता कामा नये. नो सच ट्रान्सफर, हे जे ब्रँच ट्रान्सफर आहे हे B क्लॉजमध्ये, शॅल बी अलाउड इफ द स्टेट रजिस्टर्ड पर्सन हॅज एनी अनपेड लायबिलिटी इन हिज असता कामा नये. अदरवाईज हे होणार नाही ट्रान्सफर. दुसऱ्या बँकचा करायचा ट्रान्सफर, त्याकरता पण ऑप्शन आहे. हे मी इथनं काढू पण शकतो, चुकीचं आहे तर काढू पण शकतो. दुसरा ऑप्शन आहे सिलेक्ट करा, त्याप्रमाणे द्यायचं. म्हणजे जर का समजा बँक ऑफ इंडिया असेल तर इकडे त्यांना अनेक नंबर आखिर दिसतील, चूज करतील, तिकडे पाठवा. म्हणजे जे अकाउंट मी लॉग इन केलं आहे इकडची कॅश दुसऱ्या अकाउंटला पाठवते सेम पॅन. मग ते असतील ते दिसतील. आता आपण जे बघितलं ते PMT 9 मध्ये बघितलं. ओके, हे दोन दिले. हे डिस्टिंक्ट पर्सन करता एक रूल,
आणि नॉर्मल एकाच नंबर करता मेजर हेड मायनर हेडला अशा प्रकारे हे कॅश लेजर्सचं होतं. आता हे साऱ्या गोष्टी आहेत, हे अनेक लोकांना माहिती नाही आणि येऊन डिपार्टमेंटला विचारलं की हे कसं करायचं, आमची कॅश पडली आहे. आता हे काम करणाऱ्या माणसाला माहिती पाहिजे ना की हे सगळं पोर्टलला येतं. जसं इकडे आता RCMचं आलं, त्यांनी हे RCMला आता या प्रकारे ह्या ॲडव्हायझरी टाकली. कशा करताय काय. आता जसं हे काही चेंज होतो, बरेच यूट्यूबर आहेत ते याच्यावरती व्हिडिओ बनवतात, हे कशा करताय काय काय करायचे, काम चालू राहतं. छोटा जरी अपडेट कुठला पण आला, आता हे बघा ॲडव्हायझरी फॉर बायोमेट्रिक बेस्ड अदर ऑथेंटिकेशन. आता हे कसं होईल, त्यांनी रूल नोटिफाय केला आहे, रूल बनवला आहे, नोटिफाय करायचं त्यांना. आता सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटला काय होणार आहे, प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटनी व्यवस्था करायची बायोमेट्रिकसाठी. त्यांनी व्यवस्था केली का मग सगळीकडे काय होईल, कंपल्सरी होईल बायोमेट्रिक बेस्ड आधार ऑथेंटिकेशन. बरेच लोक काय करतात, आपल्याकडे जो असा अनस्किल्ड लेबर कामाला आहे त्या नावाने GST नंबर काढतात आणि सगळा फेक बिझनेस त्या नावाने करतात. हे लक्षात गव्हर्नमेंटच्या आल्यामध्ये नाही केलं होता, ह्या प्रकारे बायोमेट्रिक बेस कंपल्सरी केलं आहे. मग जो माणूस आला आहे, काय बिझनेस तू करणार आहे, कसला करणार आहे, तुला माहिती आहे की तू काय कशासाठी काय करतोय, तर त्या माणसाला आयडिया येईल की आपण काय करतोय. आणि या प्रकारे काय होईल, त्या व्यक्तीच्या नकळत काय होणार नाही, त्याला ॲटलिस्ट माहिती असेल किंवा तुला इथे बोलवलं होतं किंवा तुला विचारलं होतं. तसंच हे अपडेट होत जाईल सिस्टम, त्या प्रकारे काय होईल, इथे ॲडव्हायझरी येते. आता ह्या स्टेट करता काय चाललं आहे, दादरा आणि नगर हवेली हे ऑप्शन त्यांनी तिकडे व्यवस्था केली. म्हणजे जे बायोमेट्रिक सेंटर त्यांना बनवायचे आहे, या सगळ्या बायोमेट्रिक बेस ऑर्डर करायचं आहे, तिकडे जाऊन ती व्यवस्था करायला लागेल. म्हणजे गव्हर्नमेंट एक जागा देईल की तिकडे टॅक्सपेअरनी काय करायचं, जाऊन ते करायचं. रूल त्यांनी बनवला आहे, रूल बनवला आहे पण नोटिफाय नाही केला अजून. मी बघाल इकडे पोर्टलला, हे आलं नोटिफिकेशन. कधी आहे, 10 जुलैला हे आलं, 10 जुलैला. तर ह्याच्यामध्ये हा 4A जो आहे हा अमेंडमेंट होऊन प्रोव्हाइडेड फर्दर दॅट एव्हरी ॲप्लिकेशन मेड अंडर सबरूल 4 CT मध्ये काय आधार ऑथेंटिकेशन एक्झाम केलं, who has not opted for authentication of Aadhaar number shall be followed by taking photograph of the applicant where the applicant is individual or such individual. म्हणजे बँकेचे डायरेक्टर वगैरे असतील, कंपनी डायरेक्टर वगैरे असतील त्यांच्याकरता कुठे करायचे हे, फॅसिलिटेशन सेंटरसाठी नोटिफाईड बाय कमिशनर. हा रूल त्यांनी बनवला आहे. आता हा रूल बनवला आहे, हे नोटिफाय केलं का लागू होईल. पण जोपर्यंत त्या सेंटरची व्यवस्था गव्हर्नमेंट करत नाही, कमिशनर करणं होत नाही, तोपर्यंत हा नोटिफाय होणार नाही हा रूल. आणि जसा नोटिफाय झाला का प्रोजो ॲड होईल त्या रूलमध्ये. कळलं, म्हणजे कुठलंही असं एकदम काय चेंज होत नाही. हे आलंय कधी 10 जुलैला आलंय. आता हे आलंय तर ह्यात दिलंय काय इकडे, सेव्ह ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड. म्हणजे इथे डेट दिली नसेल तर जेव्हा नोटिफाय होईल दे शॅल कम इन टू फोर्स. रूल कधीपासून येईल हा, जेव्हा नोटिफाय करतील. आणि जर त्यांनी खाली कुठे दिले डेट, जसं हा दिले बघा डेट रूल 28, यातली जी हा बदल आहे हा लागू झाला 26 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाला. 10 जुलै 24ला आलं आहे
पण या रूलमध्ये हा बदल लागू झाला 26 ऑक्टोबर 2023 पासून. तसा हा जो बदल आहे हा कधी लागू होईल, डेट दिलेली नाही इकडे. सेव्ह ॲज म्हटलं ना, सेव्ह ॲज अदरवाईज. जर डेट दिली नाही तर नोटिफाय करू तेव्हा लागू होईल. आता हा कधी पण नोटिफाय करतील, व्यवस्था होण्यासाठी ते वाट बघतायत. व्यवस्था झाली का तर नोटिफाय होईल. गव्हर्नमेंटला करायचं तर आहे, पण त्यांना त्या सेंटर सेटअप जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे होणार नाही. एका शहरात नाही करायचं ना, जे काय 100, 200, 500 शहरं असतील तिकडे करायचं त्यांना, तिकडे करावं लागेल. एरिया वाईज काहीतरी ते करावं लागेल त्यांना. म्हणजे काय बदल होत आहेत, रूल थ्रू होत आहेत. दुसरं, ॲक्टमध्ये बदल कधी होतो, जेव्हा बजेट येतं, जेव्हा पार्लमेंट सेशन होतं, त्यात जे बिल येतात त्यातनं आपल्याला कळतं की बा नवीन एक बिल टाकलं, बजेट आलं, त्यामध्ये अमेंडमेंट आली, रूलमध्ये अमेंडमेंट आली, ती लागू कधी होईल, परत नोटिफाय होईल तेव्हा लागू होईल. तुम्ही जसं अभ्यास कराल किंवा इथे काय काम चाललंय, पोर्टलला मी तुम्हाला कसं करतो, रूल सांगितला, हा रूल कुठनं आला, इथनं आला. जसे हे रूल अमेंडमेंट होऊन आले, कुठले हे एकदम नाही आले, याविषयी कुठे ना कुठे वाचण्यामध्ये येत होतं की इंडस्ट्रीची मागणी आहे किंवा आमची कॅश आम्हाला मिळावी, ती वापरता यावी. मग त्या प्रकारे रूल बनवण्यात आला. तो रूल लगेच लागू झाला नाही. तसं पोर्टलला हे सेटअप झालं, लगेच रूल त्याने नोटिफाय करून टाकला, हा रूल आता लागू झाला. रूल बनवायला लागतो, सेक्शन बनवायला लागतो आणि ते पोर्टलला यायला लागतं. इकडे हे 3 सेक्शन नवीन आले. कुठले? 49, 10, 11, 12 हे 3 सेक्शन नवीन आले. हे 49, 10, 11 हे 2 सेक्शन अमेंड होऊन आले पेमेंट ऑफ टॅक्ससाठी. फक्त कॅश ट्रान्सफर होण्याकरता 2 सेक्शन अमेंड होण्याची गरज होती. प्लस हे रूल जे आहेत 87, 13, 14 हे येण्याची गरज होती. आलं लक्षात? मग तुम्ही त्याप्रमाणे बघाल की तिकडे जाऊन बघाल की हे सेक्शन कधी लागू झाले. सेक्शन 49ला बघायला जाऊन. ते काय दाखवतंय? 6. ओके, 6 आहे. फायनान्स ॲक्ट 2022 ब्रॉट इन टू फोर्स. नोटिफिकेशन नंबर आहे. आलं लक्षात? समस्या आहे ना तुम्हाला? म्हणजे कुठला सेक्शन जो लागू झाला आहे, आयदर तुम्हाला इथे दिसेल पहिली जी अमेंडमेंट झाली ती फायनान्स ॲक्ट जसं आहे तसं इकडे अमेंडमेंट ॲक्ट 2018 आहे बघा. म्हणजे जर बजेट सेशनला अमेंडमेंट करायची असते तर फायनान्स ॲक्टला मध्ये होते. आणि दुसरे सेशन जेव्हा असतात, हिवाळी अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन आहे, त्यावेळेस मग तसं बिल आणायला लागतं. त्यातनं हे अमेंडमेंट द सेंट्रल CGST अमेंडमेंट ॲक्ट 2018 मधनं बऱ्याच अमेंडमेंट पहिल्या केल्या. जेव्हा पहिल्यांदा हा कायदा लागू केला तेव्हा त्याच्यामध्ये काय त्रुटी त्यांना लक्षात आल्या, त्या सगळ्या त्यांनी त्रुटी कलेक्ट केल्या आणि त्या सगळ्या त्या अमेंडमेंट ॲक्ट 2018 मध्ये टाकल्या आणि मग अमेंडमेंट त्या केलेल्या. आणि नंतर मग प्रत्येक फायनान्स ॲक्टमध्ये काय होतं, अमेंडमेंट चालू आहे. आणखीन आत्ता जे आणखीन एक दाखवतो. इथे बघा, ही 14A ची अमेंडमेंट जी आली है ना, 14A जे ऑनलाईन मनी गेमिंग चालू झालं त्याकरता ही अमेंडमेंट केली. ही अमेंडमेंट कधी केली बघा, याचा पण त्यांनी 2023 मध्ये अशाच प्रकारे बजेटची वाट नाही पाहिली. जे अधिवेशन होतं त्यात अमेंडमेंट ॲक्ट 2023 आणला आणि यातनं त्यांनी ह्या ऑनलाईन मनी गेमिंग करता प्रोविजन केले आणि त्यातून हा काय आणला, 14A आणला. आणि आणखीन जे ऑनलाईन मनी गेमिंग वगैरे विषयीचे जे काय डेफिनेशन्स आहेत त्या पण तुम्हाला सेक्शन 2 मध्ये या इथे आलेल्या दिसतील.
हे बघा ATB ATE आले, हे 12-13. अमेंडमेंट ॲक्ट 2023 आलं लक्षात. अमेंडमेंट कशा प्रकारे होतात, एकतर फायनान्स ॲक्टमधनं जो बजेटच्या वेळेस फायनान्स ॲक्ट असतो त्याच्यामध्ये होतात, किंवा मग स्पेशली त्यांना अशाच प्रकारे ॲक्ट बनवायला, बिल बनवायला लागतं. की CGST ॲक्ट 2018, 19, 23 बिल, मग त्याचा ॲक्ट होईल. त्यातनं अमेंडमेंट येणार, रूल कधी पण येतील, जे नोटिफाय होतील त्यापासून लागू होतील. आणि हे सगळं अगोदरपासून कळत असतं. जो हे काम करतोय त्याची जबाबदारी, की बघा रिसेंट चेंजेस काय चालले आहेत, ट्रेंड काय चाललं आहे बघायला पाहिजे. हे इथे ब्रेक घेऊया.